महत्वाचं मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभू आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। साधारणतः पाहतोय की मुंबईमध्ये उघड्या मॅनहोल मध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, त्यांच्याशी आपण बातचीत या ठिकाणी करणार आहोत। मुंबईच्या साकीनाका परिसरामध्ये उघड्या मॅनहोल मध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। दुर्दैव आहे, नियोजनाचा अभाव, प्रशासकीय व्यवस्था जी आहे एकमेकाला ताळमेळ नाही, त्यामुळे ही परिस्थिती घडली। नियोजनाचा अभाव आहे की अधिकाऱ्यांवरती कोणाचा दबाव नाही राहिला? अधिकाऱ्यांवरती दबाव निश्चित असतो प्रशासनाचा, परंतु नियोजनाचा अभाव असल्यामुळे या गोष्टी घडतात। पावसाळ्यामध्ये अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडतात। पाऊस पडला, मुंबईची तुंबई होते, त्याचा सामना मुंबईकरांना मुंबईची ठेवण अशी आहे की मुंबईमध्ये पाणी साचणार नाही असं कोणी दावा करू शकत नाही, त्यामुळे पाणी साचलं तरी त्याचा निचरा लवकर व्हायला पाहिजे, म्हणून या सगळ्या प्रक्रिया आपण तुम्ही मुंबईचे माजी महापौर आहात आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला साधारणतः ज्या काळापासून तुम्ही हा मुंबईचा संपूर्ण भाग पाहिलेला आहे, मात्र सातत्यानं असं पाणी साचते, मुंबईकर टॅक्स पेअर त्यांना या पाणी ज्या भागात साचतं त्या भागामध्ये पाणी साचू नये म्हणून आपण पंपिंग स्टेशन उभे केलेले आहे। हिंदमाताकडे आपण बघत असाल तर आदित्य ठाकरेच्या संकल्पनेत आपण आपले टनेल केलेलं आहे, अंधेरी सबवे, सांताक्रूज सबवे त्याकडे आपण करतोय, परंतु नियोजनाचा अभाव असेल तर या सगळ्या गोष्टी अधिकारी कर्मचारी यांच्याकडनं करून घेण्याचं असतं काम, ते न झाल्यामुळे या गोष्टी होतात। जबाबदार कोण आहे? कारण का अशा प्रकारे जर माणसं पडत असतील, मुंबईकरांचा जीव जबाबदार प्रशासन आहे आणि सत्ता पक्षात जे नवीन लोक निवडून आले त्यांनी ज्या नवीन संकल्पना आणल्या आहेत आणि ज्या संकल्पना मांडण्यामध्ये मगड आहेत आणि अधिकारी कर्मचारी विश्वास घेत नाहीत, ते हे जबाबदार। महापौरांसमोर सुद्धा व्यक्ती पडत आहेत आणि आता सुद्धा पडत आहेत। महापौरांचे जे दौरे आहेत ते आता वाया गेलेत का या सगळ्या? असं महापौर ही या शहराची एक वेगळी गनिमा आहे, त्यामुळे महापौरांचा अधिकार, महापौरांचा दर्जा याच्यावरती कोण चॅलेंज करू शकत नाही। प्रत्येक महापौर आपापल्या परीने आपापल्या कृतीप्रमाणे काम करत असतो, त्यामुळे महापौरांना यात दोष देण्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणा जी आहे ना ती दोषी आहे। शेवटचा प्रश्न, पालिकेत सत्ता बदल झाल्यानंतर यावेळेला मुंबईकरांना चांगले दिवस येतील असं म्हटलं? मी असं ऐकलं होतं की यावेळेला पाणी आम्ही तुंबू देणार नाही असे दावे केले होते, पण दावे फेल झाले पहिल्या पावसातच। त्यामुळे आपण या मुंबई शहरामध्ये 25 वर्ष आम्ही काम करत असताना आम्हाला किती कठीण प्रसंगाला तोंड द्यावं लागलं, किती गोष्टी जुळवून घ्याव्या लागल्या आणि हे काम करून घ्यावं लागलं। याच्यामध्ये वाटा जो आहे चांगल्या कामाचा तो अधिकाऱ्यांचा पण आहे, कर्मचाऱ्यांचा आहे, तो केवळ आमच्या मांडलेल्या संकल्पनांचा नाही आहे। कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, मी वैभव पाटील, मुंबई।